नमस्कार. महाराष्ट्र तलाठी विभागाचा जो महाराष्ट्र तलाठी रिझल्ट आहे तो आलेला आहे मित्रांनो. आणि तो पाहण्यासाठी तुम्हाला एक्झाम्स रिझल्ट इन्फो असं सर्च करायचं आहे. एक्झॅक्ट असं सर्च करा, एक्झाम्स रिझल्ट इन्फो. त्या ठिकाणी तुम्हाला एक लिंक भेटेल, याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल डाऊन केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॉरेस्ट गार्डचा पण आणि तलाठी दोन्ही रिझल्ट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. तर तलाठीचा रिझल्ट चेक करण्यासाठी तलाठी रिझल्टवर क्लिक करावं लागेल तुम्हाला. त्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन करा. ठीक आहे, इथं तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. आणि तस खाली तुम्ही स्क्रोल डाऊन करा. या ठिकाणी कट ऑफ मार्क्स पण पाहायला भेटतात आपल्याला. जनरल, EWS, OBC, SC, ST ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. त्यानंतर या ठिकाणी खाली आणि स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला आन्सर की, ॲडमिट कार्ड, बाकीचे जे डिटेल्स आहेत ते भेटतील. ठीक आहे, तर तुम्हाला रिझल्ट चेक करण्यासाठी रिझल्ट अवेलेबल हिअर या ठिकाणी क्लिक करावं लागेल. क्लिक हिअरवर क्लिक केल्यानंतर महाभूमीच्या government.in ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही जाल. त्यानंतर तुम्ही तलाठी सर्वसेवा भरती जी जिल्हानिहाय गुणवत्ता आहे ती डाउनलोड करू शकता. फॉर एक्झाम्पल मी कोल्हापूरचा आहे तर मला कोल्हापूरचा PDF जो आहे तो डाउनलोड करा. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता PDF आपला डाउनलोड झालेला आहे. तुम्ही तुमच्या शहरानुसार डाउनलोड करू शकता. जसं तुम्ही डाउनलोड कराल त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पार्टिसिपंट ID, नाव, अप्लाइंग डिस्ट्रिक्ट आणि नॉर्मलाइज्ड स्कोर. तर हा स्कोर जो आहे तो नॉर्मलाइज्ड आहे. ठीक आहे, फायनल असणार आहे तुमचा, यात कोणताही आता बदल होणार नाही आहे. तर या ठिकाणी तुम्ही आपल्या पार्टिसिपंट ID किंवा आपल्या नावानुसार सर्च पण करू शकता आणि आपला रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी चेक करू शकता. या ठिकाणी पाहू शकता 207 पेजेस आहेत. तर तुम्ही या ठिकाणी सर्च करा, तुम्हाला तुमचा नॉर्मलाइज्ड स्कोर जो आहे तो या ठिकाणी भेटून जाईल. तर मित्रांनो, या वर्षीची जी परीक्षा झाली त्यामध्ये थोडा जो स्कोर एक यांचा आहे 214, 200पैकी 214 एक टॉपरला मिळालेला आहे. यावरून काहीतरी घोळ झालेला आहे हे दिसत आहे. आणि त्याच व्यक्तीला फॉरेस्ट गार्डच्या एक्झाममध्ये 40-41 मार्क आहेत. तर काही ना काहीतरी या रिझल्टमध्ये झोलझाल झालेला आहे असं वाटते. तुम्ही तुमचा रिझल्ट या ठिकाणी अशा पद्धतीने चेक करू शकता. तुम्हाला काय वाटतं आहे, झोल वगैरे झाला आहे का नाही ते नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा पण मदत करणारा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.